मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला भगिनी अर्ज केले आहेत, ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत, ज्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे, ज्यांचे खाते डीबीटी ॲक्टिव्ह आहे, अशा सर्व जवळपास महिलांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। यामध्ये काही महिला अशा आहेत सर्व पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत। त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे, डीबीटी ॲक्टिव्ह आहे, अर्ज मंजूर झाला आहे, तरी सुद्धा पैसे आलेले नाही आहेत। अशा भगिनींनी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत। भरपूर अशा महिला भगिनींनी अर्ज केलेला आहे, त्यांचा अर्ज आतापर्यंत पेंडिंग आहे किंवा काही महिला भगिनींचे अर्ज आता अप्रूव्ह झालेले आहेत। अशा भगिनींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत का याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली। या योजनेची सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये संबंध देशामध्ये चर्चा होत आहे। महत्त्वाकांक्षी ही एक महिलांसाठी योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत। यामध्ये आता जो पुढील टप्पा आहे म्हणजे येणारा तिसरा टप्पा जो आहे तो सुद्धा लवकरच जमा केला जाणार आहे। ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही। ज्यांच्या खात्यावरती पात्र असून सुद्धा पैसे आलेले नाही आहेत अशा महिला भगिनींनी एक काम करा, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का याबद्दलची चौकशी करून घ्या। जर आधार कार्डला जर बँक खात्याला आधार लिंक असेल तर काही करण्याची गरज नाही, फक्त तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे। हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की एकदा पाहून घ्या, आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे। आता ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत म्हणजे ज्यांचा अर्ज आत्ता अप्रूव्ह झालेला आहे किंवा काही भगिनींचे अर्ज आत्तापर्यंत पेंडिंगमध्ये आहेत, जर तुम्ही नवीन अर्ज केलाय तर तुमच्या अर्जाला लवकरच मंजुरी मिळेल। अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा येणाऱ्या महिन्यामध्ये ते पैसे नक्की मिळतील। आता ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालाय त्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत। 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत। ज्यांच्या खात्यावरती पूर्वी जमा झालेले नाहीत असे काही महिला आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत परंतु त्यांना माहिती नाही आहे की आपले पैसे नेमके कोणत्या खात्यामध्ये गेलेले आहेत। आता बघा, जेव्हा तुम्ही अर्ज केलाय, अर्ज करत असताना जो अकाउंट नंबर तुम्ही दिलेला होता त्याच्याशी काही घेणे देणे नाही। जर त्या अकाउंटला जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल, डीबीटी जर ॲक्टिव्ह जर असेल तर त्याच खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात। आता तुमचं खातं असं आहे की दुसरा एक खातं आहे आणि त्या खात्याला आधार लिंक आहे, डीबीटी सुद्धा ॲक्टिव्ह आहे, तर तुमचे पैसे जो तुम्ही अर्ज करत असताना जो खातं दिलेला होता, अकाउंट नंबर दिलेला होता त्या खात्यामध्ये ते पैसे न येता ज्या ठिकाणी तुमचं दुसरं खातं आहे, ज्याला आधार लिंक आहे, डीबीटी ॲक्टिव्ह आहे, त्या खात्यामध्ये ते पैसे गेलेले आहेत। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एकदा चेक करून घ्या। आणि भरपूर अशा भगिनी असे आहेत त्यांचं खातं बंद पडलं आहे, पैसे गेलेले आहेत, केवायसी झाली नसल्यामुळं ते खातं बंद पडलेलं आहे। त्या खात्याला तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या, ते खातं परत ॲक्टिव्ह करून घ्या म्हणजे त्या खात्यामध्ये सुद्धा तुमचे पैसे येणार आहेत। आता ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत, ज्यांना अप्रूव्ह मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून जो पुढील हप्ता आहे ट्रान्सफर केला जाणार आहे। काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहेत। जर या महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे नाही आले तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कन्फर्म हे पैसे येणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। जर या संदर्भात काही अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।